भारतीय जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाला गती मिळाली आहे. 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मेळघाट पदयात्रेमध्ये समारोपाच्या दिवशी सोमवारी चिखलदरा येथे आयोजित जाहीर सभेला त्यांनी दूरध्वनीद्वारे संबोधित करताना ही भूमिका मांडली. त्याचवेळी नियमित कर्जदारांना 1.5 लाख रुपयेपर्यंतचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली आहे. मेळघाटातील शेतकरी व शेतमजुरांच्या विविध समस्या तसेच 22 गावांच्या पाणीपुरवठा योजनांची रखडलेली कामे, रस्त्यांची दुरावस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी सेमाडोह ते चिखलदरा अशी 250 किलोमीटरची पदयात्रा काढली होती. या यात्रेचा समारोप चिखलदरा येथे झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत सभास्थळी उपस्थित झाले होते. फोनवरून संवाद साधताना शिंदे म्हणाले की बच्चू कडू यांनी नागपूर येथे महाएल्गार आंदोलन करून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा राज्य शासनाच्या लक्षात आणून दिला होता. या आंदोलनाची दखल घेत शासनाने कर्जमाफीसाठी समितीची स्थापना केली. त्यानंतर या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सातत्याने बैठका झाल्या. त्या बैठकींना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. आता या प्रक्रियेनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी ही झालेली आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. या निर्णयाचे श्रेय बच्चू कडू यांना सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे दिलं गेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला मेळघाटातील विकासाच्या प्रश्नाबाबत शासन गंभीर असून पाणीपुरवठा, रस्ते आणि मूलभूत सुविधांसह विविध समस्या सोडवण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेतले जातील असे आश्वासन त्यांनी दिले आहे. 22 गावातील पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न येत्या 20 एप्रिलपर्यंत मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सिडकोसह इतर प्रलंबित विषयावर धोरणात्मक निर्णय घेऊन तोडगा काढण्यात येईल. तसेच मेळघाटातील प्रश्नावर मुख्यमंत्री यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान सभेत बोलताना श्री कडू यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहन अनुदानावर नाराजी व्यक्त केली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी ही रक्कम अत्यल्प असून प्रामाणिक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे नियमित कर्जदार फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. गरज भासल्यास या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी आपण पुढे येणार असणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे.